लातूरकरांनो, तुमचे घराचे स्वप्न आता होणार साकार. श्री मुक्तापुरे यांचे प्रिजो कन्स्ट्रक्शन्स घेऊन आले आहेत एक आलिशान गृहप्रकल्प, जे राजीव गांधी चौकापासून अगदी 2 मिनिट आणि नंदी स्टॉप व ट्युशन एरिया पासून अगदी 3 मिनिटांवर. तुलसी इलाई. मैं किसी को छेड़ता नहीं और अगर कोई मुझे छेड़ता है तो मैं उसे छोड़ता नहीं, असं मी नाही म्हणत आहे. या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी हे विधान केलंय. हे विधान त्यांनी साताऱ्यामध्ये केलंय. साताऱ्यातल्या विराट जाहीर सभेमध्ये आणि सत्कार समारंभाच्या सोहळ्यामध्ये केलंय. का केलं असेल हे विधान? कोणासाठी हे विधान केलंय? कोणाला उद्देशून त्यांनी हे विधान केलंय? कोणाला त्यांनी इशारा दिलाय की मला छेडू नका, मी एकनाथ शिंदे आहे, मला जर छेडाल तर मी काय, आता त्याच्या पुढे जे काय असेल ते असेल, असा इशारा कोण दिला? एकनाथ शिंदे साहेबांनी. या विधानाची राज्यभर चर्चा सुरू आहे आणि अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. आपण याचा विचार करू की कोणाला म्हणाले असतील एकनाथ शिंदे? ऐकायचंय तर या अत्यंत महत्वाच्या विषयावर आज मी आपल्याला बोलणार आहे. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहताय दिरिंगल लाईव्ह. मित्रांनो, अजूनही आपण जर आपलं हे लोकप्रिय युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझी आपल्याला विनंती आहे, जरूर सबस्क्राईब करा. आवडल्यानंतर लाईक तर करा, शेअर करायला सुद्धा विसरू नका. एकनाथ शिंदेचं साताऱ्यातलं भाषण महाराष्ट्रामध्ये सध्या खूप गाजतंय. खूप बोलले एकनाथ शिंदे, इतकं बोलले की त्यांनी आता बोलायचं काही शिल्लक ठेवलेलं नाही. त्यांनी हे सांगितलं की शिवसेनेने माझा, म्हणजे उद्धव ठाकरेने माझा नाद केला तर मी त्यांना हात दाखवला, असे ते स्पष्ट बोलले नसले तरी त्या आशयाचं बोलले. आणि मी खरा शिवसैनिक आहे, माझी खरी शिवसेना आहे, हेही त्यांनी सांगितलं. मी राज्याचा मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जेवढे निर्णय घेतलेले आहेत तेवढे निर्णय घेणारा मी मुख्यमंत्री आहे. 562 निर्णय घेणारा मी मुख्यमंत्री आहे, असा दावाही त्यांनी केला. दुसरी गोष्ट, मी कार्यकर्त्याची पाठ वाकडी करून त्याच्या अर्जावर सही करतो आणि जगातला मी एकमेव मुख्यमंत्री आहे की जिथे नागरिकांच्या पाठीवर सह्या करून त्यांची कामं करतो. माझ्यासारखी कामं यापूर्वी महाराष्ट्रात कोणी केली आहेत का? अशा प्रकारचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आणि जिथे शिवसेना नव्हती, शून्य होती, साताऱ्यासारख्या जिल्ह्यामध्ये अशा ठिकाणी आता शिवसेना चांगली मजबूतीनं उभारली आहे, हेही ते सांगायला विसरलेले नाहीत. आणि बोलण्यामध्ये कोणाला तरी इशारा देण्याचा त्यांचा सातत्याने प्रयत्न सुरू होता. आपण जाणताच की साताऱ्यामध्ये ज्या पद्धतीचं राजकारण भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी, शिवेंद्रसिंह राजे भोसले, जयकुमार गोरे या मंडळींनी केले आणि शिवसेनेचा जो अध्यक्ष होणार होता तो बाजूला ठेवला गेला. त्यामुळं एकनाथ शिंदे भलते संतापलेत. शंभूराज देसाई हे संतापलेत. शंभूराज देसाईचे साताऱ्याच्या जिल्हा पोलीस प्रमुखाने काय हाल केले हे महाराष्ट्रानं पाहिलंय. म्हणजे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांना, त्यांच्या आमदारांची महाराष्ट्रातले पोलीस काय इज्जत करतात हेही सगळं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि या पार्श्वभूमीवर हा मेळावा होता. या मेळाव्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी आपल्या जोरदार भाषणामध्ये एक सूचक इशारा केला की मुझे मत छेडो. आता त्यांना कोण छेडतंय? त्यांना काय आता उद्धव ठाकरे छेडतायत का? त्यांना आता काही शरद पवार छेडतायत का? काँग्रेस छेडतंय का? दादांची राष्ट्रवादी छेडतीये? कोण छेडतंय? त्यांना भारतीय जनता पार्टी छेडतीये. आणि भारतीय जनता पार्टीच्या छेडछाडीमुळेच त्यांचा एक आमदार त्यांच्यापासून दूर गेलाय सातारा जिल्ह्यामध्ये. आणि सातारा जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा जो अध्यक्ष बसणार होता तोही भारतीय जनता पार्टीने बसून दिलेला नाही. मग आता हा इशारा कोणाला असेल? सामान्य माणसाला कळेल ना. हा इशारा पूर्णपणे देवेंद्र फडणवीस यांना, त्यांच्या पक्षाला म्हणण्यापेक्षा थेट देवेंद्र फडणवीस यांना तो इशारा होता कि देवेंद्र जी, अब मेरी भाई है लेकिन मुझे मत छेड़ो, अगर मुझे छेड़ा तो मैं छोड़ता नहीं हूं. आता हे देवेंद्रजींना कळलं नसेल का?
हो त्यांना माहिती आहे, एकनाथ शिंदे त्याला माहिती आहेत, पण देवेंद्रजी म्हणतायत मला असल्या छोट्या मोठ्या धमक्या तुम्ही देत जाऊ नका, तुमच्या सगळ्यांच्या फाईल माझ्याकडे रेडी आहे. फाईल देवेंद्रचे नेहमी खेळ असतो फाईलवर. फाईल आपोआप तयार होतात, ते देवेंद्र समोर येतात, त्या गुप्त ठेवल्या जातात, गरज पडली की ओपन आपोआप होतात. राज्यातलं कधीच कुठलं प्रकरण कधी ओपन करायचं, कधी क्लोज करायचं, कधी एखाद्या विषयाची राज्यभरात चर्चा घडवून आणायची आणि कधी घडू द्यायची नाही, हा जो खेळ आहे तो एकनाथ शिंदेला थोडा जमणार आहे. तर हा खेळ देवेंद्र फडणवीस साहेबच करू शकतात. फार तर फार एकनाथ शिंदे काय करतील, पक्षातून सरकारमधून बाहेर पडतील. पडा ना, काय फरक पडणार आहे? तुम्ही बाहेर पडल्यामुळे सरकार थोडंच पडणार आहे. राष्ट्रवादी आहेच ना सोबतीला, आणि आता असलेली उरलेली जी काही राष्ट्रवादी आहे, दादाच्या नंतरची राष्ट्रवादी, या राष्ट्रवादीमध्ये कुठे धमक उरली आहे देवेंद्रजींना धमकी देण्याची? या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेनी धमकी दिली काय, सूचक विधानं केली काय, काय फरक पडणार आहे भारतीय जनता पार्टीचा? आणि आता ही गोष्ट देवेंद्र फडणवीसांनी लक्षात ठेवलेली आहे की आपण साताऱ्याच्या सभेमध्ये काय बोललात ते. त्यामुळे तुमचा बंदोबस्त नेमका कुठे करायचा आणि कधी करायचा, त्याची डिझाईन देवेंद्र फडणवीस साहेबांच्या डोक्यामध्ये तयार झालेली आहे. आता प्रश्न असा आहे की एकनाथ शिंदेमध्ये खरंच हिंमत आहे का? आहे का हिंमत देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बरोबर पंगा घेण्याची? स्वतःला बहादूर नेते समजून घेता तुम्ही. उद्धव ठाकरेंसारख्या सज्जन माणसावर बरोबर पंगा घेणं त्यांचा पक्ष फोडणं सोपं होतं, कारण त्याला राजकारणातले छक्के पंजे येत नव्हते आणि आजही येत नाहीत. त्याचा तुम्ही बरोबर गैरफायदा घेतला एकनाथ शिंदे साहेब. हीच कृती तुम्ही आता इथे करून दाखवा. आहे हिंमत? थोडा भाजपचे दापाज आमदार तुमच्यात हिंमत असेल तर दाखवा महाराष्ट्राला की मी महाराष्ट्रातला शूर आहे म्हणून. ती हिंमत तुमच्यात नाही हो. तुम्ही धमक्या देऊ शकता, गरीब माणसाला तुम्ही धमक्या देताय, सज्जनाला, आणि तुमच्या धमक्याचा जो काही असर वगैरे आहे इशाऱ्यांचा, हा सज्जनावर होऊ शकतो. भाजपवर थोडाच होणार आहे. भाजप तुम्हाला मोजतच नाही. एक काळ होता की तुम्हाला क्षणामध्ये दिल्लीमध्ये अमित शहा साहेबांची भेट मिळत होती आणि तुम्ही त्यांच्यावर तासन तास गप्पा मारत होता. बंद झालाय तुमच्यासाठी दरवाजा अमित शहांचा आता. त्यामुळे तुम्हाला संपूर्ण कुटुंब घेऊन आता देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या दरबारात जावं लागतंय. कळलंय महाराष्ट्राला, कळलंय देशालाही कळलंय की तुमची वाटचाल कशा पद्धतीने सुरू आहे. तुमची बहादुरी, तुमची हिंमत ही कधी कळेल? जेव्हा तुम्ही भाजपा बरोबर पंगा घेऊन दाखवाल आणि महाराष्ट्रामध्ये स्वतंत्र पक्ष म्हणून उभे राहाल. तुमची हिंमत झाली नाही जाहीरपणे हे वाक्य करायची की भविष्यामध्ये नंबर 1 पार्टी म्हणून महाराष्ट्रामध्ये शिवसेना उभी राहील आणि राज्याचं नेतृत्व कराल. बोलत नाही तुम्ही. तुम्ही केवळ असे इशारे देत बसता. अनेक वर्ष तुमच्या खिशामध्ये राजीनामे सुद्धा होते. हा इतिहास तुमचाही आहे. तुम्ही फार मोठ्या बहादुरीच्या गप्पा जरी मारल्या असल्या साताऱ्यामध्ये, तर मुंबईत येऊन तुम्हाला देवेंद्रजींना ची गळाभेट घ्यावीच लागते. कितीही लोक म्हणत असले की आता एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्रामध्ये आता मोठं बंड वगैरे करतील, त्यांनी इशारा दिलाय सातारच्या सभेवरून, नाही असं होणार. तुम्ही करू शकत नाही. तुमचं रेकॉर्ड पूर्णपणे, तुमची जी फाईल आहे, ही फाईल तुमच्यासाठी खूप घातक आहे. ते देवेंद्र फडणवीस आहेत. तुमचं दुकान कधी उघडायचं आणि तुमचं दुकान कधी बंद करायचं याची पुरती टायमिंग त्यांच्याकडे आहे. त्यामुळं या तुमच्या सगळ्या इशारे, धमक्या किंवा मैं किसी को छेडता नहीं असे जे डायलॉग आहेत, या डायलॉगला फारसं महत्व नाही. जे लोक तुमचे चाहते आहेत त्यांना बरं वाटेल की आपला नेता गरजला आहे, भारतीय जनता पार्टीच्या विरोधात गरजलाय, ताकद आहे आपल्या नेत्यामध्ये, असं वाटलं असेल त्यांना. परंतु तुमचं हे गरजणं अत्यंत फुसकाबार भविष्यामध्ये ठरण्याची शक्यता आहे आणि तो ठरणारच. आम्ही जेव्हा आपल्या विधानाचे राजकीय अर्थ घेतो तेव्हा आमच्या पूर्ण लक्षात येतं की तुम्ही हे करू शकत नाही. त्याचं कारण एकच आहे, तुमची फाईल. ज्या फाईलच्या भीतीनंच तुम्ही शिवसेनापासून
बाजूलाही झाला तसं सांगितलं जात आहे. त्यामुळं मैं किसी को छेड़ता नहीं, अगर मुझे किसी ने छेड़ा तो मैं उसे छोड़ता नहीं. हा डायलॉग छान आहे, पण याचा उपयोग अजिबात होण्याची शक्यता नाही. हे त्रिकालाबाधित सत्य आहे. आज इतकंच. अशाच महत्वाच्या विषयावर रोखठोक भाष्य करण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.